नमस्कार मंडळी, मी माया गुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे। आज वार आहे मंगळवार आणि आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि केतकीसुद्धा आली आहे। केतकी काय खाते बाळा? आंबावडी खाते। जेवलीस तू? हां, जेवली ना? तर केतकीचं जेवण झालं आहे आणि आता आंबावडी खाते ती। आणि काल आम्ही जत्रेवरून आलो आणि आल्यानंतर मी शूटच घेतलं नाही, कारण महेश गुरु घरी आले होते, मग त्यांना जेवायचं वगैरे होतं आणि सकाळी केतकीची शाळा असल्यामुळे आम्ही पटकन आवरून घेतलं आणि हांतरून टाकून झोपून घेतलं, कारण आम्ही ऑलरेडी जेवून गेलो होतो। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि आजचा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला मग व्हिडिओला मी सुरुवात करते। तर काल आपण जत्रेमधून काय काय आणलं, कोणत्या वस्तू घेतल्या ते तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की पहा आणि मी घेतलेल्या वस्तू तुम्हाला आवडल्या की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर आता सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते, हे आम्ही घेतले केसांसाठी लावण्यासाठी वीग, म्हणजे आंबाड्यासाठी आपल्याला पटकन तयार होता येतं या वीगमुळे। तर वेगळं असं आपल्याला काही करायची गरज नाही। तर हे मला जास्त सोपं वाटतं, आपल्याला कुठली हेअरस्टाईल वगैरे करायची नाही, पटकन असा जुडा बनवायचा आणि त्याला हे लावून टाकायचं। तर यासाठी आम्ही हे एक आहे आमच्याकडे ऑलरेडी जुनं झालंय पण, आणि हे नवीन म्हणून मग, आणि केतकीला पण कार्यक्रमासाठी सतत लागत असतं तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे। तर हे आम्हाला 50 रुपये सांगितलेलं पण 40 रुपयाला दिलेलं आहे। देत नव्हते आधी, पण आता काल शेवटचा दिवस होता त्यामुळे ते आम्हाला रेडी झाले। दुसरी गोष्ट आहे रांगोळीचा साचा। तर रांगोळीचा साचा माझ्याकडे अशा पद्धतीचा नव्हता, त्यामुळे अजून मला घ्यायचं होतं पण ते व्यवस्थित वाटत नव्हते आणि हे बरेच काही साचे होते ते थोडेसे खराब वाटत होते, तर एकच घेतला आहे मी। तर अजून परत मला वाटलं तर मी म्हणजे ते अजून जर का थांबले तर मी त्यानंतर आमच्या दोघींसाठी क्लच घेतले, माझ्यासाठी आणि केतकीसाठी क्लच घेतलेत केसांसाठी। तर हे छान वाटले। तर ह्याची एक प्राईज आहे ह्याची 40 रुपये, म्हणजे 50 होते 40ला दिले त्याने। तर असे 2 क्लच घेतले आणि अजून एक साध्यामध्ये पण एक घेतला आहे क्लच, हा आय थिंक 30 रुपयाला असेल। आणि हे कानातले घेतले झुमके, बघू शकता तुम्ही। तर हे केतकीला खूप आवडले त्यामुळे हे झुमके घेतलेत। हे झुमके 30 रुपयाला आहेत, आय थिंक 30 रुपयाला आहे। तर हे छान वाटले। केतकीसाठी चंद्रकोरची टिकली घेतलेली आहे, तिला नेहमी लाठीकाठीसाठी जेव्हा ती नऊवारी वेअर करते तेव्हा हे लागतात, तर हे घेतलं आहे 10 रुपयाचं। त्यानंतर माझ्यासाठी 10 रुपयाच्या टिकल्या घेतल्यात नेहमीच्या ज्या असतात त्या। आणि खाण्यासाठी इथे पुन्हा एकदा आम्ही पेठा घेतलेला आहे, केतकीला खूप आवडला तर अर्धा किलो पेठा घेतलेला आहे। आणि माझी आवडती शॉपिंग आहे ही, जी की हा लोखंडी पॅन आहे। मला ॲक्च्युली कढई घ्यायची होती, पण माझ्याकडे एक लहान कढई आहे घरामध्ये, तर मी तिचा वापरच करत नाही आहे हे मला आठवलं, त्यामुळे मी आता पॅन घेतलेला आहे। वेदांना त्याचे जे काही सोया राईस आहे ते त्याला लोखंडी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये करायचं होतं, म्हणजे पाहिजे होतं त्याला लोखंडी कढई किंवा पॅन। तर वेदांसाठी किंवा आम्हाला सगळ्यांसाठी स्वयंपाक करण्यासाठी लोखंडी पॅन आहे। पण बघू आता ह्याच्यामध्ये पदार्थ काळे नाही पडले म्हणजे झालं, कारण पदार्थ काळे पडतं त्यामुळे लोखंडी तवा किंवा पॅन किंवा कढई वापरायला मला टेन्शन येतं। तर ह्याला फक्त स्वच्छ करायचं आहे, म्हणजे आता कांदा आणि तेल टाकून 1-2 वेळा हे याच्यामध्ये कांदा शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत हा पॅन स्वच्छ करायचा आणि नंतर यूज करायचा असं मला त्यांनी सांगितलं होतं। तर बघू आता उद्या परवा मी हे ट्राय करून बघेन। त्याच्यानंतर आम्ही ब्लँकेट घेतलेलं आहे। तर हे ब्लँकेट आहे, डबल आहे, छान वाटलं आम्हाला, कॉटनचं आहे।
आणि ह्याची प्राईस आम्हाला त्यांनी 500 रुपये सांगितली होती आणि 450ला आम्हाला हे ब्लँकेट दिलेलं आहे. तर बघूया आता ह्याला आता स्वच्छ करायचं आहे. यूज करण्यापूर्वी एकदा धुवून बघणार आहे मी. त्याच्यानंतर केतकीसाठी हिलचे सँडल घेतलेले आहेत. तिची चॉईस आहे, म्हणजे हिल तिला खूप आवडतात, तर त्यामुळे केतकीसाठी आम्ही हिलचे सँडल घेतलेले आहेत. छान आहेत. ह्याची प्राईस आय थिंक 250 आहे वाटतं, 300 का 250 आहे. तर एवढं साहित्य आम्ही घेतलं होतं. तर एवढी खरेदी आम्ही काल जत्रेमध्ये केली आणि अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या. सकाळी शाळा असल्यामुळे आम्हाला लगेच आम्हाला अजून फुलदाणी वगैरे पण घ्यायची होती, परंतु आम्ही दोघेच गेलो होतो आणि आम्हाला ओझं उचलता येणार नाही म्हणून आम्ही ते म्हटलं विचार केला की आपण नेक्स्ट टाइम जाऊ किंवा परत कधीतरी दुसऱ्या दुकानात वगैरे आपल्या रेग्युलर दुकानामध्ये खरेदी करू. तर इतकंच साहित्य आम्ही घेतलेलं आहे, म्हणजे एवढीच खरेदी आम्ही केलेली आहे. तर तुम्हाला ही खरेदी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती, ते म्हणजे टब, पाण्याचा टब घेतला एक लहानसा. यामध्ये पेडिक्युअर करण्यासाठी मी हा टब बरेच दिवस झाले शोधत होती. तर हा मला मिळालेला आहे आणि एकदम स्वस्तामध्ये मिळालेला आहे, फक्त 30 रुपयेमध्ये. तर कारण काल शेवटचा दिवस होता त्यामुळे ते म्हटले 40-50च्या गोष्टी आम्ही 30ला तुम्हाला देते, तर घेऊन जा, म्हणून मी हा टब घेतलेला आहे. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता मी निघालेले आहे मार्केटमध्ये, कारण घरातला सगळा भाजीपाला संपलेला आहे. तर आता पटकन भाजीपाला घेऊन येते आणि जमलंच तर मी शूट घेते. तर चला मग. हे दे ना. 10 रुपया मुला, 10 रुपया, 10 रुपया, 10 रुपया. आताच मार्केटमधून मी घरी आलेली आहे आणि मार्केटमध्ये मला जास्त शूट नाही करता. मार्केटमध्ये जशी मी गेली तशा मला आणि त्यामुळे मला जमलंच नाही मोबाईल हातात घ्यायला. तर आता मी काय घेऊन आले मार्केटमधून ते तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी घेवडा आणलेला आहे 1/2 किलो, टॅमॅटो 1 किलो आणलेले आहेत, त्यानंतर बटाटे आणलेले आहेत 1 किलो, हिरव्या मिरच्या 1/2 किलो, इथे मी ब्रोकोली आणलेली आहे 1/2 किलो. फर्स्ट टाइम मी ब्रोकोलीची भाजी करणार आहे. त्यानंतर पालक आणलेली आहे 1 जुडी, संत्री अर्धा किलो आणि कोथिंबीर आणली. तर एवढाच भाजीपाला मी आणलेला आहे. तर आता 8 वाजलेले आहेत आणि पाणी सुद्धा आलेलं आहे. तर साईड बाय साईड पाणी भरते आणि आता स्वयंपाकाला लागते. तर आज मी हिरव्या मुगाची आमटी करणार आहे. तर इथे पातेल्यामध्ये हिरवे मूग स्वच्छ धुतलेले आहे. आता कुकरमध्ये लावून घेते मी, त्यात पाणी ठेवलेलं आहे आणि आता मी याचं कुकर लावून घेते. आता मी इथे कुकर लावून घेतलेला आहे आणि वेदांचा सोया वगैरे झालेला आहे. मी पटपट भाकरी करून घेते. तर इथे आपल्या भाकरी रेडी झालेल्या आहेत. आता जो ओटा खराब झालेला आहे तो तात्पुरता मी आता स्वच्छ करून घेते आणि नंतर मग मुगाची आमटी करून घेणार आहे. भाकरी झाल्यानंतर आता मुगाची आमटी मी फोडणी टाकते. सुरुवातीला कांदा, टॅमॅटो, लसूण बारीक चिरून घेतलेले, तेलामध्ये जिरं मोहरी घातलेले, हिंग घातलेले, लाल तिखट, त्यानंतर कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टॅमॅटो परतून घ्यायचे आणि त्यानंतर शिजून घेतलेले आपले मूग घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि झटपट अशी आपली ही मुगाची आमटी तयार आहे. वरतून आता आपल्याला मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची. झटपट अशी ही मुगाची आमटी रेडी आहे. तर तुम्हाला ही झटपट अशी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपला स्वयंपाक रेडी आहे. मुगाची आमटी आहे आणि भाकरी पण झालेली आहे. आता महेश गुरु पण आलेले आहेत, तर त्यांना मी आधी पहिले चहा करते आणि नंतर आम्ही जेवायला बसू. चहा रेडी आहे. महेश यांना चहा देते. काय चाललंय? तर आता जेवणासाठी ताट तयार केलेलं आहे. महेश आणि केतकीला मी ताट करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता हिरव्या मुगाची आमटी, भाकरी आणि बीट आणि काकडी कट केलेली आहे आणि काल मी ठेचा बनवलेला तो सुद्धा ठेवलेला आहे. तर दोघांचे ताट रेडी आहे. तर आता यांना मी हे ताट देऊन येते आणि आता मी सुद्धा जेवून घेते त्यांच्यासोबत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.